माझी ओळख तर तुम्हाला माहीतच आहे. रविराज तुमच्यासाठीच कायम लढत असतो. महाराजांनी जेव्हा विषय घेतला त्याच्या 2-4 दिवस आधी एक व्हिडिओ टाकला होता मी कारखाना प्रशासनाला बोलून की कारखान्याच्या पैशाबद्दल डायरेक्ट एमडींना बोललो होतो. एमडी म्हणले होते साहेब मी पैसेच आणायला पुण्याला आलोय. मग त्याच्यानंतर परत एकदा ह्याच्या मागे पण आंदोलन केलं ना तुम्ही. 2 तारखेला आंदोलन केलं, त्याच्यानंतर 20 तारखेचं आश्वासन दिलं. पण आश्वासन दिल्यानंतर बी ते पैसे काही आपल्याला आले नाही. त्याच्यामध्ये त्या 20 तारखे म्हणजे 2 तारखेच्या आंदोलनाचा फायदा वाहतूकदारांना झाला. त्याच पद्धतीमध्ये या सर्व शेतकऱ्यांना होणारच आहे. फक्त आपण प्रशासनासोबत कसं असतं, एक कारखाना चालवत असताना ते काय करतायत आपल्याला आतमध्ये माहित नाहीये, पण आपण जो घामाने कष्टाने अगदी रक्ताचं पाणी करून घातलेला ऊस आणि त्याचं बिल जेव्हा येत नाही त्यावेळेस आपल्या मनाची घालमेल काय असते ते आपण समजू शकतो. त्या बाबांच्या चेहऱ्यावरचा दुःख मी समजू शकतोय. म्हणजे मगापासून तुमच्या सगळ्यांमध्ये एकाच व्यक्तीच्या चेहऱ्याकडे लक्ष आहे माझं. भावना समजू शकतो की जेव्हा आपल्या हक्काचंच आपल्याला भेटत नाही त्यावेळेस आणि ते भेटण्यासाठी आपल्याला भांडावं लागतंय. तर तुम्ही सर्वजण मागचे 4 दिवस झालं एकत्रित येऊन लढत आहात. याच्यावरती 100% प्रशासनाकडून, कारखाना प्रशासनाकडून, संचालक बॉडीकडून तोडगा निघेल ही अपेक्षा आहे. पण आपण एकत्रित होऊन शेतकरी म्हणून इथून पुढे लढणं गरजेचं आहे. एकट्याची लढाई आणि खूप जणांची मिळून लढाई याच्यामध्ये फरक असतो, बरोबर ना? मग शेतकरी जोपर्यंत संघटित होत नाही, शेतकरी जोपर्यंत एकत्र येत नाही आणि शेतकरी एकत्र येऊन जेव्हा आपल्या स्वतःच्या न्याय हक्कासाठी लढत नाही तोपर्यंत आपल्याला आपला न्याय भेटणार नाही. हा कारखाना म्हणजे आपल्याच सोयीसाठी झालेली गोष्ट आहे. कारखाना नसेल तर आपला ऊस जाणार नाही. कारखान्यावरती ज्यावेळेस आपण ऊस घालतो त्यावेळेस थोडस लवकर घालायला चालू करा. डिसेंबरच्या पुढे ऊस गेला की तर अडचणीच यायला लागल्यात सगळीकडे. तेच ना, मग जरा लवकर घालायला सुरुवात करा. म्हणजे 31 डिसेंबरच्या आधीचा सगळेच कारखानदार पैसे देतात आणि त्याच्या पुढच्यालाच का अडवतात. कोणी गेटकेनचं असतं, कोणी अडचणीतलं असतं, कुणाचं ऊसाला तोडच आलेली नसते. मग हे काय होतं, शेतकरी अडचणीत सापडलेला असतो. त्या अडचणीचा गैरफायदा घेण्याचं काम ही लोक करतात आणि त्याच पद्धतीमध्ये आज हे चालू आहे. तुमच्या मार्फत मी तुमच्या समोरच एक आश्वासन देतो की आज जो काही निर्णय होईल प्रशासनासोबत, उपोषणकर्त्यांसोबत, महाराजांसोबत, तो निर्णय तर असेलच. पण त्याच्यानंतर बी जर प्रशासनाने पैसे नाही दिलं तर तुमच्या मार्फत साखर आयुक्तांकडे केस करायचं काम मी करेन. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहावा. प्रशासनाकडून तुम्हाला पैसे मिळवून देण्याचं काम महाराजांसहित आम्ही सगळे मिळून करताय. तुमच्यासाठी ऍडव्होकेट विलास पवार पण दिवस रात्र झटताय. कोर्टाची कामं सोडून येत आहेत रोज, आहेत ना? बरोबर आहे की नाही? सगळं काही पारदर्शक तुमच्या समोरच आहे. ऑन कॅमेरा आहे. कोणतंही आतून बाहेरून लांबून तुबडून असं नाहीये. बरोबर की नाही? फक्त सध्या आपल्याला काळजी घ्यायची आहे ते महाराजांच्या तब्येतीची. त्यामुळं जो काही आपण जे बहुमतामध्ये 5 तारीख सांगितलेली आहे त्याला आपण कोऑपरेट करूया. जर त्यांनी 5 तारीख बी नाही म्हटली तर मग महाराज आणि पवार साहेब ठरवतील की पुढे काय करायचंय ते. पण मी तुम्हाला आश्वासित करतो की दिलेल्या तारखेच्या पुढे जर वेळ गेला तर तुमच्या मार्फत साखर आयुक्तांकडे दाद मागण्याचं काम मी करेल. चला, धन्यवाद. एवढंच बोलतो. सगळ्यांचीच दाद मागावं लागेल ना. वाहतूकदार दुश्मन आहेत काय माझे? दहा तारखेसाठी किती जण सहमत आहेत? 10 तारखेसाठी आणि ज्याचे बिल आहे त्यानेच हात वर करा, ते सांगत आहे. त्याच्यानंतर 5 तारखेसाठी किती जण सहमत आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 जण.
1 तारखेसाठी किती जण सहमत आहेत? 40% आता 25 तारीख मी म्हणजे हे बघा, मी शेतकऱ्यांसाठी कायम संवेदनशील असणारा व्यक्ती आहे. तुमच्यासाठी जीव तळतळ करतोय. काय म्हणतात ना, माझ्या वयाचं कोणतं लेकरू एवढं पळलेलं दाखवा तुमच्यासाठी. तर माझी विनंती असेल, हे बघा, महाराज 4 दिवसापासून उपाशी आहे. त्यांच्या जीवाची काळजी करणं सगळ्यात पहिलं तर महत्वाचं आहे. बरोबर की नाही? बरोबर. काय म्हणजे माझी विनंती आहे प्रशासनाला, तुम्ही 5 तारीख फायनल करा. 5 तारीख ऐका ना, संधी देणार आणि त्याच्यामध्ये 5 तारखेपर्यंत उपोषण सोडायचं. साखळी पद्धतीमध्ये 5 तारखेपर्यंत सगळ्यांनी बसायचं. बघा आता ऐका ना, सगळ्याचं मत आता फक्त ऐका ना, व्हिडिओ घ्या वाटलं माझ्याला. 5 तारखेला ऐका ना, 5 तारखेपर्यंत थांबण्याची सगळीच तयारी आहे का? हो म्हणून सांगा. मोठी ह्यासाठी सगळ्याच तयारी आहे ना. 5 तारखेला सगळ्याची तयारी आहे. आता फक्त उपोषणाचा प्रश्न आहे. उपोषण कंटिन्यू करायचं, साखळी करायचं नाही करायचं, आपण त्यांना पहिल्यांदा 2 दिवसापूर्वी सांगितलंय. कुठला जरी काही निर्णय झाला तरी आम्ही उपोषण हे कंटिन्यू ठेवणार आहे 5-5 शेतकऱ्याचं मिळून, आणि तुमच्यावर विश्वास राहिला नाही म्हणून. आता त्यांना आपण संधी देऊ. आपण 25ला तारीख केली, पुन्हा 1 केली, आता 5 केली सगळ्यांच्या सहमतीने, आणि 5ला ह्यांचं सगळ्याचं सुद्धा मत झालंय. बरोबर आहे? तुमचं आहे का वेगळं काय आणखी? बरोबर आहे. 5ला ओके, तसं नका म्हणून. आता गो म्हणलं ठीक आहे. तुम्ही तारखेचं नाही आता बोलायचं भाऊ. साहेब काय बोलते नाही का? 1 मिनिट, वकील साहेब काय बोलते नाही का? भाषण नाही बोलू शकत. 5 तारीख सांगितले, यांना अजून 10 मिनिट संधी देऊ आपण. आता तुम्ही विचारून बघा. आमचं झालं 5 तारखेला. स्पीकर ऑन करा साहेब. स्पीकर ऑन करून आम्हाला ऐकू दे ना सगळ्यांना. थोडं बसा की तेच चालू आहे. तुम्ही 10 मिनिट लागू. तुम्ही साईडला जाऊन बोला. काय तुमच्या तर जी की असं आता सारखं व्हायला नको. एक म्हणतो हो असं.